कल्याण डोंबिवलीतील बेकायदेशीर इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे। डोंबिवलीमधील समर्थ हाईट्स इमारतीला पुन्हा एकदा नोटीस आली आहे। मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही इमारतीला हात लागणार नाही असं आश्वासन देऊन सुद्धा इमारतीला कारवाईची नोटीस दिली गेली आहे। तिथल्या परिस्थितीसंदर्भात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्याला आणखी तपशील देतील। मी आता समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीत आहेत। या समर्थ कॉम्प्लेक्समध्ये माझ्यासोबत पाहू शकता हे सर्व रहिवासी इथे आहेत आणि नेमकी त्यांना आता पुन्हा एक समस्या निर्माण झालेली आहे। जर उद्या हे घर तुटले किंवा बिल्डिंग इमारत तुटली तर आम्ही जायचं कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। माझ्यासोबत काही रहिवासी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। कशा प्रकारचं नोटीस आले, कधी आले, काय सांगाल? हे डिमॉलिशन करण्याबाबतचं नोटीस जसं मागच्या वेळेला आलं होतं ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान तेच पुन्हा। आणि मेन म्हणजे पहिली ह्याच बिल्डिंगला असतं नोटीस कायमचं। जेव्हा आम्ही कधी संध्याकाळी असे खाली आलो की हे नोटीस पहिलं बघितल्यावर आम्हालाच म्हणजे असं कधी वाटतं काही अटॅक येते काय, म्हणजे पाय आमचे हे कापायला लागतात। आता आमच्या बिल्डिंगला 20 तारखेला नोटीस लागली, ते पण ना सांगता लावून गेले। म्हणजे नोटीस लावायची एक प्रक्रिया असतो, आम्ही पण शासनामध्ये कामं करतात आम्ही पण, तर आम्हाला पण माहिती आहे की काय रूल्स असतात आणि कायदे कानून असतात। जर तुम्ही 20 तारखेला नोटीस लावली तर तुम्ही बिल्डिंगच्या माणसाने खाली बोलून तुम्ही नोटीस लावली पाहिजे। फक्त इकडे सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे, तर आमच्याकडे असे आम्ही तोंडाने बोलत नाही, आमच्याकडे प्रूफ पण आहे। तर पहिलं पण तर इतकं नोटीस देऊन गेले तेव्हा पण आमची अशी हालत झाली। आता याच्यानंतर काय होईल तर मला पण माहिती नाहीये। कारण काय आहे, आम्ही 26 लाखाचं लोन आहे माझ्या मुलीच्या अंगावर, आणि जर ही बिल्डिंग तुटली ना आम्ही जायचं कुठं? पैसे आम्हाला दुसरीकडे पण तर जायला आम्हाला पैसे लागल ना, तर काय पूर्ण काय जीव द्यायचा? सर्वसामान्य समस्या आहेत, अजूनही काही रहिवासी आपण त्यांना तुमचं असं मत आहे की जर सीएम साहेबांनी एखाद्या आश्वासन दिले ऑलरेडी की तुम्ही जर पार्सल बिल्डिंगमध्ये येत असाल तर तुमची बिल्डिंगला हात टाकणार नाही, अशा वेळी जर केडीएमसी जर सीएम म्हणजे सरकारपेक्षा जर केडीएमसी मोठी वाटत असेल तर मला कुठेतरी प्रश्न विचारायचा आहे की सरकार मोठं आहे की केडीएमसी मोठे आहे, याच्यावर एक प्रश्न उपस्थित होतो। त्याच्यावर सीएम साहेबांनी लक्ष द्यावा। ह्या लोकांचा प्रश्न मार्गी कधी लागणार हाच प्रश्न इथे सतवतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खान सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।